सो आता वाजले आहेत दुपारचे 1 आणि आम्ही गेलो होतो ॲक्च्युली राहायची कामं करायला, RTचा फॉर्म भरायला. पण तिथे काही रेग्युलेशन्स आहेत जे आम्हाला सांगितले, तर तो फॉर्म काय आम्हाला आता भरायचा नाही, कारण राहायचं आता नर्सरी करायचे. ते फॉर्मचं जे काय आहे रूल्स ते पहिलीपासून लागू होतं. सो मग आम्ही रिटर्न आलो. मग त्याच्यानंतर राहायचं दाताचा एक्सरे काढायला गेलो. मग तिथून ते सगळं करून घरी आलो. आता जस्ट मी घरी पोचले, 15 मिनटं झालेत. आणि आज दिवसभरामध्ये काय होणार आहे आपण ते हे करूया, शूट करूया आणि माझ्यासोबत पूर्ण दिवस घालूया. सो स्टे ट्यून विथ मी आणि भेटूया आपण थोड्या वेळाने. सो आता जेवण वगैरे झालं आमचं. रायाने आज फर्स्ट टाईम माझ्याकडे स्वतःहून आई पास्ता द्यायचं गेलो होतं. मी त्याला पास्ता बनवून दिला आणि आता दोघांना पण खूप झोप येते, तुम्ही बघत असाल. तो आता थोडा वेळ मोबाईलमध्ये बघेल. त्याचं काय व्हिडिओज वगैरे ॲक्च्युली त्याचं मोबाईल सोडायचं आहे, पण बऱ्यापैकी त्याचं कमी झालेलं आहे. सो आता मस्त जेवण झालं आणि आता आले आहे निद्रा देवी. सो विचार करते ते झोपेन, संध्याकाळी त्याला जायचं आहे डॉक्टरकडे घेऊन. सो संध्याकाळी ते काम करायचं आहे. सुट्टी माझी आज बाहेरची कामं करण्यातच गेले. तर आता आज खूप दिवसांनी दुपारची माझी झोप घेणार आहे आणि मला दुपारी झोपलं की खूप फ्रेश वाटतं. मी पहिल्यापासून झोपेला खूप आपण म्हणतो ना एक प्रकारचं हावडतं तसे आहे. सो मी आता झोपणार आहे, राय पण आता झोपणार आहे. भेटूया संध्याकाळी. सो आता वाजले आहे संध्याकाळचे 6:15. काय उठलेलं आहे, आमचा चहा नाश्ता झालेला आहे आणि मला तुमच्यासोबत एक महत्त्वाची टिप शेअर करायची आहे, कारण त्याचा रिझल्ट मला खूप चांगला आला आहे. जर तुम्ही बघू शकत असाल इथे जे मला बारीक फाईन हेअर आहेत आणि हे इकडे तुम्ही बघत असाल, तर हे बारीक जे फाईन हेअर आहेत ते कसे आले आणि मी काय केलं याच्यासाठी हे मी तुम्हाला सांगणार आहे रीलमध्ये पण आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण मी करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल, लाईक करा म्हणजे मला प्रोत्साहन मिळेल आणि शेअर करा म्हणजे माझे सबस्क्रायबर वाढतील. सो ते सगळं कसं केलं आहे मी ते तुम्हाला दाखवीन, पण मी तुम्हाला एक दाखवते की मी आता या दरम्यान मी काय काय ऑर्गनाईज केले, कसं ऑर्गनाईज केलं आहे. सो मला वाटतं मी शेअर करावं. सो तर ही ती गोष्ट आहे. मी डीमार्टमधून ना हे ऑर्गनायझर ट्रे घेतला होता. ह्याच्यामध्ये तुम्ही औषधं बघू शकतात, रायाची किती सारी औषधं आहेत आणि सेम एवढाच त्याचा बास्केट ह्या कबर्डमध्ये पण आहे. सो ही रायाची औषधं, इथे ऑइल आणि हे आता मी यूज करते कारण रायाचं ब्रेस्टफीडिंग मला हे करायचं होतं, त्याचं सोडवायचं आहे. सो हे फेमाइट म्हणून आहे, हे बुबीजला लावायचं. सो बाळ ते दूध प्यायला मग नकार देतं. सो मी फेमाइट यूज करते आत्ता सध्या बाळाचं दूध सोडवण्यासाठी आणि दॅट्स इट. आणि इथे मी सगळं जे कानातले घड्याळ आहे हे इथे होतं, हे रायाने मिसप्लेस केलं. सो अशा तऱ्हेने हा छोटूसा ऑर्गनायझर मी बनवला आहे. सो फायनली आम्ही निघालो जायला. तर बघूया आता डॉक्टर काय म्हणतात, त्याचा एक्सरे बघू. लेट्स सी, जर पॉसिबल असेल तर मी व्हिडिओ करेन तिकडे, अदरवाईज नाही. जाऊन आलो आणि डेंटिस्टकडे गेलो, पण आय थिंक आम्हाला सेकंड ओपिनियन घ्यायला पाहिजे. कारण का माहिती आहे का, काय ही जस्ट 3 years ओल्ड आणि त्याचं यावेळेत रूट कॅनल करणं मला तरी पॉसिबल म्हणजे बरोबर नाही वाटत, कारण पुढे जाऊन त्याचे ते दात पडणार पण आहेत आणि एवढा खर्च करायचा तर मला ते पटत नाही. सो बेसिकली डॉक्टरने काय सांगितलं, त्याचे दात 6 दात रूट कॅनलचे आहेत, जे की ती म्हणते की आपण रूट कॅनल करून ते आपण प्रिझर्व नाही म्हणजे वाचवू शकतो. सो मी म्हटलं ठीक आहे, पण प्रॉब्लेम असा आहे की तो 3 वर्षाचा आहे आणि तो काय आता एवढा बसणार नाही रूट कॅनलसाठी. सो वी डिसाईड की दुसरा ऑप्शन काय आहे. मग ते म्हणाले की दुसरा ऑप्शन असा आहे की आपण त्याला ॲनेस्थेसिया देऊन 3 तासामध्ये 6 दात रूट कॅनल करू शकतो. तर मी म्हणाले ओके.
पण प्रॉब्लेम असा आहे की त्याला ॲनेस्थेसिया देणार, मग त्याला हॉस्पिटलाइज करावं लागेल आणि मग त्याला हॉस्पिटलाइज केल्यानंतर डेंटलचा आणि ह्याचा खर्च वेगळा आहे म्हणजे हॉस्पिटलचा. सो ओव्हरऑल खर्च त्यांनी मला सांगितलं की 1 लाखच्या वरती आहे. सो 3 इयर्सच्या मुलासाठी खर्चाचा पण काही प्रॉब्लेम नाही. तर प्रॉब्लेम इज त्याचं रूट कॅनल कसं करणार. सो मला नाही वाटत की या वयामध्ये आम्ही त्याचं रूट कॅनल केलं पाहिजे. आणि तसंही त्याचा दात आता काही निघत नाही आहे, पण बट शुअर की आम्ही सेकंड ओपिनियन घेऊच त्याची जी पेडियाट्रिक आहे तिच्याकडून. सो लेट्स सी, जर ती म्हणाली की इट्स ओके फाईन की रूट कॅनल यावेळी करू शकतो. कारण प्रॉब्लेम असा आहे ना की रूट कॅनल केला तरी त्याचे पुढे जाऊन जे नवीन दात येणार आहे दुधाचे दात पडून, सो तर बेसिकली ते चांगलेच येणार आहेत. सो आता आय डोंट थिंक सो की एवढं मोठं पाऊल आम्ही उचललं पाहिजे. सो लेट्स सी, बघूया काय करता येतो. सो ते झाल्यानंतर आता मी त्याला मॉलमध्ये फिरवायला आणलं आहे. आम्ही आता मॉलमध्ये फिरतो, त्याचा पप्पा येईल आणि मग आम्ही जाऊ घरी. सो अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आणि ॲक्च्युली आम्हाला लेट झाला, आम्ही जत्रेमध्ये फिरायला गेलो होतो. सो तिथून काय काय शॉपिंग केली ते मी उद्या दाखवीन. पण हा ब्लॉग मी आता इथे एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चिलते, बाय बाय, गुड नाईट.